महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक, कल्याण, डोंबिवली, दिंडोरी असे 13 मतदारसंघ आहेत महत्त्वाचे. देशामध्ये 94 मतदारसंघ आहेत. त्यात अमेठी महत्त्वाचा आहे. निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे. तरीही आमच्यासारखे पक्ष, आघाड्या, इंडिया आघाडी, महाराष्ट्र विकास आघाडी, कार्यकर्ते हे जिद्दीनं उतरलेले आहेत. प्रचंड पैशाचा वाटप सर्वत्र सुरू आहे. निवडणूक आयोगानं काहीही कारवाई केली नाही. पैसे सोडून दिले आणि नंतर ज्या बॅगा आल्या मुख्यमंत्र्यांच्या त्यातून त्यांची चड्डी आणि बनियन दाखवली फक्त. बरं का, त्या चड्डी बनियनचा लिलाव करून किती पैसे मिळणार मला माहीत नाही. सांगतो मी तुम्हाला. अखिलेश यादव यांनी काल एक ट्विट केलं, आपण पाहिलं असेल, उत्तर प्रदेशमधलं. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं 7 वेळा मतदान कसं केलं हे निवडणूक आयोगाने काय कारवाई केली? निवडणूक आयोग ही सध्या तरी भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते. पण या सगळ्याला सामना देत आम्ही जिद्दीनं रस्त्यावर उतरलो आहे. मतदानासाठी लोक उतरत आहेत. आत्ताचा जो प्रकार, मी ज्या मतदान केंद्रावर गेलो त्यात चुकीचं काय? निवडणूक आयोगाच्या मॅन्युअलमध्ये अशी कोणती गाईडलाईन नाही की मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी एखादं समांतर काही मतपत्रिका पूर्वी असायच्या टेबलावरती. ही मतपत्रिका असते, हे आपलं नाव असतं उमेदवाराचं. आता EVM आहे म्हणून मशीन एखादी उभी करतात तिथे त्या टेबलावर. आणि निवडणूक आयोगानं मतदारांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात हे काही करू नये अशा कोणत्याही गाईडलाईन नसताना इकडले काही लोक, या कोणते भारतीय जनता पक्षाचे वगैरे, हे पोलिसांवर, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करून आमच्या शिवसैनिकांना त्यांनी अटक केली आणि घेऊन गेले. पैसे वाटप करताना आम्ही तक्रार केली तेव्हा पैसे वाटप करणाऱ्यांना अटक झाली नाही. किंबहुना पैसे वाटप करताना संरक्षण मिळावं म्हणून गृहमंत्री मुलुंडला आले आणि उमेदवाराच्या त्यांच्या कार्यालयात बसले आणि पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना अटक करायला लावली. याच्यातच पोलीस आणि निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणा करत आहे स्पष्ट होत आहे. पण 4 जून नंतर त्यांना कळेल तुमचा दबाव, तुमच्या पैशाचं वाटप झुगारून महाराष्ट्रातल्या मतदारांनी मतदान केलेलं आहे. आजी मराठी पूर्ण होणार 100%. कारण का पहिलं जेव्हा मुलुंडला जी घटना घडली, देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर 5 अशा कार्यकर्त्यांना अटक केली जे संजय पाटील राज्याचे गृहमंत्री बेकायदेशीरपणे पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मुलुंडला येतात आणि आंदोलन करणाऱ्या किंवा हे सर्व कारस्थान उघड करणाऱ्या शिवसैनिकांना अटकेचे आदेश देतात. म्हणजे सर्व जाणून बुजूनच होतं आहे. तुम्हाला जिंकण्याची अजिबात खात्री नाही. मतदार आणि जनता तुमच्याबरोबर नाही. या भीतीपोटी तुम्ही आमच्या लोकांना अटक करता. मोठमोठे नेते ईशान्य मुंबईत आले, राज ठाकरे आले होते, नारायण राणे आले होते. याचा अर्थ ईशान्य मुंबईची देखील रोड शो केला होता. असं आहे की एका बाजूला मुर्दे पडले आहेत, निरपराध लोक मरण पावलेत आणि त्यांच्यासमोर देशाचे नेते, भाजपचे कार्यवाहक प्रधानमंत्री रोड शो करतात. हे किती असंवेदनशील आहे. ईशान्य मुंबईमध्ये तुम्ही जी नावं घेतली, श्रीमान राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील, सगळे आले. तुम्हाला रस्त्यावरती उतरवलं आहे ना आम्ही, घाम गाळत आहे. राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. पण शेवटी मी म्हटलं नाही की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेलं आहे, हायर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. असं काय महान दिवे लावलेत मोदी आणि शहांनी?
ज्या मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होतात, त्यांच्या पखाल्या वाहताना आम्ही तुम्हाला पाहिलं, आम्हाला वाईट वाटलं. राऊत साहेब, शिवसेनेच्या एकूण वाटचालीत म्हणजे स्थापनेपासूनच्या वाटचालीत पहिल्यांदा असं असेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख किंवा शिवसेना या पक्षाचे प्रमुख हे पहिल्यांदा हाताच्या पंजाला आपलं मतदान करतील. हा एक प्रकार एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या कालावधीनंतर राज ठाकरे हे धनुष्यबाणाला मतदान करतील. तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे, तो शिवसेनेचा नाही, तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही, चोरलेला आहे. चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत, कळलं का? ते नकली ओठ आहेत. हे धनुष्यबाणच आहे ना, नकली आहेत, मेणाचं आहे ते, धनुष्यबाण नाही आहे तो. पण त्यांना सवय आहे. आम्ही पंजावर मतदान करतोय, पण हा जो पंजा हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे. ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान दिलेलं आहे, आणि ज्या कमळाबाईला आम्ही 25 वर्ष मतदान केलं, त्या कमळाबाईने देशाची कशी वाट लावलेली आहे, महाराष्ट्र कसं लुटला, त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन देश आणि संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. निशाणी कोणती हा प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे. आणि उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायत, तसे काँग्रेसचे अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये मशालीवर, तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल. भाजप नेत्यांचं आता तुमच्या याच्यावर उत्तर आले की पराभवाच्या भीतीने आता असे आरोप केले जातात. आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही. त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगतो, माफ करा, तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्हाला पराभवाची भीती नाही. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35पेक्षा जास्त जागा जिंकताना तुम्ही पाहाल. ज्यांना पराभवाची भीती वाटते ते यंत्रणेचा दुरुपयोग करतात आणि पैशाचं वाटप करतात. आमच्याकडे पैसेच नाही. मुख्यमंत्री तेच म्हणतात की पराभव दिसू लागल्यामुळे रडीचा डाव सुरू झाला. रडीचा डाव जर कुठला असेल तर शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष चोरणं हा सगळ्यात मोठा रडीचा डाव आहे. आणि जे रडीच्या डावावर बसले आहेत, बरं का, जे रडीच्या डावावर बसून राजकारण करतायत भाजपचे गुलाम बनून, त्याने अशी भाषा करू नये. साहेब, आज भाजपच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत, शेकडो रामाचे बॅनर्स, काल दुपारपासून शेकडो रामाचे बॅनर्स दिसायला लागलेत घाटकोपऱ्यात. पराभवाच्या भीतीनेच त्यांनी रामाला मैदानात उतरवलं. रावण सुद्धा हिंदुत्ववादीच होता. राम हिंदुत्ववादी होता, तसा रावण हिंदुत्ववादी होता. आणि रावणानं सुद्धा त्याच्या विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं. रावणानं देवांना बंदिवान केलं होतं, तरीही त्या रावणाचा पराभव झाला. आणि म्हणूनच राम मैदानात उतरला आहे समोरच्या रावणाचा पराभव करण्यासाठी. कळलं? आता रावण कोण, कंस कोण हे सांगायची गरज नाही. राऊतसाहेब, आज भाजपने ज्या जाहिराती दिल्या आहेत त्यांनी मतदारांना असं आवाहन केलेलं आहे की आधी मतदान आणि नंतर चहापान. पाकिटं चहापानाची तयार ठेवलेत म्हणून त्यांनी सांगितलं. मतदान करून या, आणि ते जे त्यांचं पाकिट मॅनेजमेंट आहे चहापानासाठी, पाकिट मॅनेजमेंट ते तयार आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 कोटी किमान आणि 100 कोटी हे त्यांचं बजेट आहे चहापानासाठी. जे जाहिरात दिली आहे ना चहापान, हां, ते फार असं मोठं चहापान आहे त्यांचं. मग आपण काय आव्हान करा? मला असं वाटतं, लोकशाही वाचवण्यासाठी या देशाची जनता अशा कोणत्याही आमिषाला, चहापानाला, जेवणाला, डिनरला, दारूपानाला, आमिषाला अजिबात बळी पडणार नाही. शेवटी राष्ट्र महत्त्वाचं आहे, नेशन फर्स्ट. आणि या देशाची जनता देशाला मतदान करते, बरं का, व्यापाऱ्यांना नाही. राऊतसाहेब, पण एक दिसलं आहे की महायुतीत